जय श्री कृष्ण. आम्ही आचार्य कुटीकडे गुरुदक्षिणेसाठी पुढे, दादा आणि उद्धव मागे मागे. मी आणि माझा प्राणप्रिय सुमित्र सुदामा. पुढच्या दोघांना मी हेतुतः तसं थोडं पुढंच जाऊ दिलं. रेंगाळत चालून सुदाम्याच्या खांद्यावर प्रेमानं हलकेच थोपटत त्याला चाचपून विचारलं, पहाटेपासून बघतोय मी, तू आज असा उदास उदास का प्रिय सुदामा? गप्प गप्प का आहेस? तो थांबला. म्हणाला, मित्रा, मी फार पेचत आहे. आज माझ्या सौराष्ट्रातील दरिद्री मातापित्याकडून आचार्यांना देण्यासाठी कसलीही गुरुदक्षिणा नाही आलेली. तशी ती येऊही शकत नाही. काय देणार मी आज आचार्यांना गुरुदक्षिणा म्हणून? चालता चालता कुणीतरी बळानं रोखावं तसा थांबलाच तो. अपार अपार वेदनेनं त्याची राजक्त गौरचर्या क्षणातच काळवळून आली. एवढंच? स्वस्थचित्त होऊन सुदामाना, मी तुझ्या हाती हा जो नीलवर्णी कमलपुष्पांचा गुच्छ दिला आहे, तो उगाच नाही. यापूर्वी दिला होता का कधी तुला असा तो? माझं एक हे नीलवर्णी कमळच आचार्यांच्या पायावर गुरुदक्षिणा म्हणून श्रद्धेनं अर्पून मोकळा हो. नंतर आशीर्वाद माग. तू त्यांचा विश्वास ठेव. ते इतरांपेक्षा शुभदायी आशीर्वाद तुला देतील तुला. सुदाम्यानं थांबून माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या मनावरचं मळप कुठल्या कुठं पसार झालं होतं. जेव्हा आम्ही दोघं आचार्यांच्या पर्णकुटीसमोर आलो तेव्हा सूर्य मस्तकावर येऊ लागला होता. आम्ही दोघांनी आचार्यांना आलो. उद्धव पुढे झाले. होय आचार्य, मी उद्धवच. टपोऱ्या निरागस डोळ्याचा गोल प्राजक्ती मुद्रेचा उद्धव भारावून नम्रपणाने म्हणाला. आचार्यांचा हात कुबडीवरून स्पष्ट वर उठला. ते कितीतरी वेळाच्या आवाजात घनगंभीरवाणीत म्हणाले, उद्धवा, तू सार्थ भक्त आहेस. एखाद्या योगेश्वराला, परमद्रष्टाला प्रिय होण्याची क्षमता एकट्या तुझ्या ठायी आहे. अशा प्रिय व तत्त्वज्ञ योग्याचा सेवक होशील आणि त्याचा विश्वस्त म्हणूनच जगाला तू प्रिय होशील. मनावर अवजड पाषाण ठेवूनच एक अत्यंत कटू धर्मकर्तव्य तुला उत्तर जीवनात करावं लागेल. होय, तुलाच. जा, माझे तुला आशीर्वाद आहेत. वर उठलेल्या आचार्यांना आश्रममातेला पाठ न दाखविता काढत्या पायाने मागे होत आम्ही आचार्य कुठे बाहेर पडलो. सुदामा कुठेच दिसत नव्हता. तर असं आचार्यांना गुरुदक्षिणा म्हणून काय द्यावं तर ही पडलेली. तेव्हा आचार्यांच्या गुरुपत्नीने सांगितलं की माझा जो मुलगा होता तो शंखचूडामणी या असुराने तो घेऊन गेले समुद्रात आणि तोच मला तू परत मिळवून दे. आणि हे त्यांचं ऐकून सुदामा आणि कृष्ण समुद्राच्या ते गेले आणि त्या समुद्राला त्यांनी आव्हान केलं. सांगितलं की मला माझ्या सांदीपनी ऋषींच्या गुरूंचा पुत्र पाहिजे आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की असा पुत्र त्याच्याशी 2 हात करून त्यांनी तो मिळवला आणि आपल्या गुरुपत्नीकडे तो आणून दिला. अशा श्रीकृष्ण आणि बलराम आश्रमामध्ये असताना खूप मोठ्या जबाबदाऱ्या पेलत होते आणि जबाबदारीने कृष्ण पण सगळ्यांना सांभाळत होता. असा हा श्रीकृष्ण.